ओके फ्रेंड्स, आपली मीटिंग रिझ्यूम झाल्यामुळे आपण प्रॉब्लेम नंबर 1 जो प्रॉफिट प्रायोरिटी कॉर्पोरेशनचा तो पुढे सेकंड पार्ट मध्ये इथे कंटिन्यू करतो आहोत. ओके, आपण प्रॉब्लेम बघत होतो. ओके, इथपर्यंत आपण आलेलो होतो. ठीक आहे. मग आता इथे आपण टोटल सेकंड घेणार आहोत. काय घेणार आहोत? टोटल सेकंड घेणार आहोत. जसं इथे टोटल फर्स्ट केली आपण, टोटल फर्स्ट, तशी टोटल सेकंड करायची आपल्याला. टोटल सेकंड करायची. टोटल सेकंड करायची. बघा बरं, मग याची टोटल कॉलमची पण टोटल करा, त्याच्यानंतर डेबिट, ह्या दोन डेबिट बाजूची पण टोटल करा. इथे किती ते मला ती सांगाल. पटपट करा. ही फक्त इथून ना, टोटल फर्स्ट नाही, इथून किती येते? कोणी इकडच्या बाजूची करा. बघा, प्री इन कॉर्पोरेशनची करा, कोणी पोस्ट इन कॉर्पोरेशनची डेबिटची टोटल करा. टोटलची कॉलम येते 3,80,000. 3,80,000 3,80,000. ओके, त्याच्यानंतर काही प्री इन कॉर्पोरेशनची डेबिटची टोटल आहे. प्री इन कॉर्पोरेशनची डेबिटची जी टोटल आहे ती टोटल येते 1,09,400. 1,09,400. आणि इकडची जी टोटल येते कुठली, डेबिट बाजूची पोस्ट इन कॉर्पोरेशनची, ती येते 2,70,000. 2,70,600. क्रॉस चेक करायचं. 1,09,400 आणि 2,70,600 हे बरोबर 3,80,000 आले पाहिजे. इथे ते 3,80,000 आले पाहिजे. इज इट क्लिअर? झालं का? कॅल्क्युलेट केलं तुम्ही. ओके, मग तो रिझल्ट आपला इथे कॅल्क्युलेट होणार आहे. रिझल्ट कॅल्क्युलेट होणार आहे. आता बघा, इथे टोटल इन्कम किती आहे? 6,20,000 आहे. 6,20,000 आहे. 6,20,000 मधून 3,80,000 टोटल सेकंड, टोटल फर्स्ट मधून टोटल सेकंड मायनस करा. किती येते ती? किती येते ती? 2,40,000 येते. बघा, 2,40,000 येते का? 2,40,000, 2,40,000. आणि मग आपला 2,40,000 बघा, ह्या प्रॉब्लेम मध्ये काय शिल्लक राहिलं होतं? फक्त नेट प्रॉफिट. बघा, नेट प्रॉफिट तोच तिथे शिल्लक राहतो. म्हणजे हा टोटल नेट प्रॉफिट आला. नेट प्रॉफिट. इज इट क्लिअर? नेट प्रॉफिट. त्याच्यानंतर इथे मग बघा, आता याची क्रेडिटची टोटल किती? 1,86,000.
किती 1,86,000 आहे ना. प्री इन कॉर्पोरेशनचा रिझल्ट बघतो आपण. टोटलचा रिझल्ट आला प्री इन कॉर्पोरेशनचा. टोटलचा बघा, सॉरी, प्री इन कॉर्पोरेशनचा क्रेडिट टोटल किती 1,86,000. किती 1,86,000. 1,86,000 मधून 1,09,400 डेबिटची बाजू वजा करा. किती येतो बघा बरं, सांगाल मला पटकन. बघा, क्रेडिट 1,86,000 मायनस डेबिट 1,09,400. 76,600 येते. इज इट क्लिअर? व्हेरी गुड, दिलं आन्सर. आणि तसंच पोस्ट इन कॉर्पोरेशनचं 4,34,000 मायनस 2,70,600. यस, 1,63,400. 1,63,400. इज इट क्लिअर? मग आता ओके, आता हा काय झाला, हा प्रॉफिट कोणता झाला रे? हा प्रॉफिट कोणता झाला? प्री इन कॉर्पोरेशन पिरियड मधला झाला. प्री इन कॉर्पोरेशन पिरियड मधला झाला. आणि प्री इन कॉर्पोरेशन पिरियडच्या प्रॉफिटला आपण म्हणतो कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. आणि पोस्ट इन कॉर्पोरेशन पिरियडच्या प्रॉफिटला म्हणतो आपण रेव्हेन्यू. रेव्हेन्यू कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. हे आपलं सोल्युशन. बघा, हा प्रॉफिट प्रायर टू इन कॉर्पोरेशन, बरोबर ना? हा काय आला? प्रॉफिट प्रायर टू इन कॉर्पोरेशन. लिहिण्याची गरज नाही, पण दुसऱ्या कॅपिटल प्रॉफिट म्हणजेच प्रॉफिट प्रायर टू इन कॉर्पोरेशन. इन कॉर्पोरेशन आणि प्रॉफिट पोस्ट इन कॉर्पोरेशन. पोस्ट इन कॉर्पोरेशन. ओके, इथे आपला प्रॉब्लेम अतिशय सोपं आहे. बघा, अतिशय सोपं आहे. तुम्ही परत एकदा व्हिडिओज बघाल, मी अपलोड करतोय. आणि इथे मी थांबवतोय.